देव ही संकल्पना प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. काहींसाठी देव म्हणजे मंदिरातला एक विशिष्ट रूप, तर काहींसाठी तो एक अदृश्य शक्ती असतो जी संपूर्ण विश्व चालवत असते. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त पूजा करणं नाही, तर आपल्या मनात श्रद्धा, सकारात्मकता आणि आशा ठेवणं होय. आपल्या जीवनात जे काही घडतं त्यामागे काहीतरी कारण असतं असं अनेक जण मानतात. हीच भावना देवावरच्या विश्वासातून येते. संकटाच्या वेळी माणूस देवाकडे वळतो, कारण त्याला वाटतं की कुठेतरी एक शक्ती आहे जी त्याला मार्ग दाखवू शकते. हा विश्वासच त्याला कठीण कार्यातून पुढे जाण्याची ताकद देतो. देव म्हणजे फक्त बाहेर शोधायची गोष्ट नाही, तर तो आपल्या आतही असतो असं अनेक तत्वज्ञान सांगतात. आपल्या चांगल्या विचारांमध्ये, इतरांना मदत करण्याच्या भावनेत आणि प्रामाणिकपणात देव दिसतो. त्यामुळे देवाला शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही, तर स्वतःच्या वागण्यात बदल करणं महत्त्वाचं असतं. आजच्या आधुनिक जगातही देवावरचा विश्वास कमी झालेला नाही, फक्त त्याची अभिव्यक्ती बदलली आहे. काही लोक ध्यान, योग किंवा निसर्गाशी जोडून देव अनुभवतात. त्यामुळे देव ही केवळ धार्मिक गोष्ट नसून ती एक अनुभव आहे जो प्रत्येकाने आपल्या पद्धतीने समजून घ्यायचा असतो. शेवटी देवावर विश्वास ठेवणं म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, तर स्वतःवर आणि जीवनावर विश्वास ठेवण्याची एक पद्धत आहे. जेव्हा आपण मनापासून चांगलं विचार करतो आणि चांगलं वागतो, तेव्हा आपल्याला देवाची खरी अनुभूती मिळते.